दृष्ट तर ही इतकी खराब असते की एखाद्या दगडालाही रेत करू शकतं, म्हणजे त्याची माती माती होईल. आपल्या घरामध्ये कोण कोण येत आहे आणि ते आपल्या घराला कसं बघत आहे हे त्याच्यावर डिपेंड आहे. जेव्हा केव्हा घरामध्ये मोठा गेट टुगेदर आहे, 30-40-50 लोक येणार आहेत, त्यावेळेस सगळ्यांच्या नजरेस येईल अशा जागेवर 7 मोसंबी असतात ना, स्ट्रेट लाईन ज्याला म्हणतो आपण मोसंबी, त्या 7 मोसंबी ठेवायच्या आहे. दक्षिण दिशेची एंट्रन्स ही खूप भारी असते. तुम्हाला सुरुवातीला मेहनत करायला लावते, पण नंतर भरपूर पैसा देते. आपलं जे घराचं प्रवेशद्वार आहे, तर तिथे असे काही उपाय करू शकतो का ज्यामुळे खरंच लक्ष्मी येईल, पैशाचा ओघ वाढेल? तर जेव्हा घर आपल्याला सिम्पटम्स दाखवतोय की नाही आपल्या घरामध्ये हा प्रॉब्लेम आहे आणि याच्यावर आता आपण काम करायला पाहिजे, तेव्हाच आपण घराची रेमेडीज करायला पाहिजे. फक्त आता ज्ञान सगळेजण आम्ही वाटतोय म्हणून करा, तसं नाही. आणि एखादी रील बघून तर बिलकुल करू नका. जर पैसे कुठे अडकले असतील किंवा म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये असेल किंवा कुठल्या इतर स्कीम मध्ये किंवा कुणाला उसने दिले आणि ते परत येत नाहीये, तर त्याच्यासाठी काही आपल्याला वास्तू उपाय करता येतो? नमस्कार, लोकमत भक्तीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी कविता कुलकर्णी. मंडळी, काही वर्षांपूर्वीची घटना. आमच्या कॉलनीमध्ये काय झालं होतं, एक कुटुंब होतं, आई वडील, 2 छोटी मुलं, सुखी कुटुंब. पण अचानक त्या घरातल्या महिलेचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पत्नीच्या अचानक जाण्याने पती जे आहेत ते अत्यंत उदास झाले आणि व्यसनांच्या आहारी गेले. त्यामुळे नंतर मुलांना नातेवाईक शिक्षणासाठी घेऊन गेले. संपूर्ण घरच उठलं म्हणा. गल्लीत सगळे म्हणायचे त्या घराला ना दृष्टच लागली. पण खरंच घराला अशी दृष्ट लागू शकते का? आणि जर लागत असेल तर घराची दृष्ट कशी काढायची? नक्की वास्तुशास्त्राचा आपल्या आयुष्यात काय रोल असतो? घराला दृष्ट लागते की घरात वास्तुदोष असतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत वास्तुतज्ञ, ज्योतिषतज्ञ, अंकशास्त्रतज्ञ डॉक्टर विजयश्री चितलांगे मॅडम. विजयश्रीजी, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आजच्या पॉडकास्टमध्ये जो विषय आपण घेऊन आलो आहोत तो आहे घर आणि घरासंबंधीचे प्रश्न. तर त्यात मी जसं इंट्रोमध्ये म्हटलं तोच मी पहिला प्रश्न विचारेल तुम्हाला की खरंच घराला दृष्ट लागते का जशी माणसाला लागते? आता हे बघा, घराला दृष्ट लागते का याआधी असं म्हणेल मी की आपल्या घरामध्ये कोण कोण येत आहे, त्यांची नजर कशी आहे. दृष्ट तर ही इतकी खराब असते की एखाद्या दगडालाही रेत करू शकतं, म्हणजे त्याची माती माती होईल. तर तुम्ही घरामध्ये, आपल्या घरामध्ये कोण कोण येत आहे आणि ते आपल्या घराला कसं बघत आहे हे त्याच्यावर डिपेंड आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर घराला लवकर दृष्ट लागते. अच्छा. आता दृष्ट लागते म्हणजे काय, आपल्याला कसं कळणार की दृष्ट लागते? बऱ्याचदा काय होतं ना, आपण घरामध्ये पार्टी ठेवतो, गेट टुगेदर ठेवतो, बरीच लोक येतात, 40-50 लोक येतात आणि त्यानंतर ना घरामधला एखादा इलेक्ट्रॉनिक आयटम खराब होतोच. मिक्सरच एकदम, म्हणजे जो एकदम चांगला होता, जो खराब होता तो तर नाही, त्याबद्दल बोलत नाहीये हे मी, पण जो चांगला नवीन होता तो एकदम बिघडणार. चांगला चालणारा फॅनला काहीतरी होणार. हे जर होत असेल तर समजावं की घराला दृष्ट लागली आहे. हा एक कारण, हे एक तुम्ही त्याला समजू शकता की याच्याने आपण कळू शकतो की आपल्या घराला, आपला हा जो प्रोग्राम झाला आहे याच्यानंतर आपल्या घराला दृष्ट लागली. सेकंड, घरात कोणतरी आजारी पडणं एकदम अचानक, आणि तो जबरदस्त आजारी पडतो. तिसरं हे असू शकतं की तुम्हाला कसं कळेल की घराला दृष्ट लागली आहे, ते म्हणजे अननेसेसरी घरामध्ये वादविवाद, भांडण तंटे होणं. रिझन असताना होणं इट्स नॉर्मल थिंग, किंवा ज्या घरात रोजच होतात ती गोष्ट वेगळी, पण घरात ऑलवेज तसं बघितलं तर आपण खूप छान राहतो. बऱ्याचदा असं बघितलं जातं की मला असं वाटतं आपले व्ह्युअर पण याला कनेक्ट होतील की एक स्पेसिफिक व्यक्ती असा कोणतरी असतो प्रत्येक फॅमिलीमध्ये की तो येऊन गेला की घरामध्ये काही ना काही होतं. बरोबर है ना? असं एक प्रत्येक घरामध्ये असतं ते, प्रत्येक घरामध्ये. तर तुम्ही ते मार्क करावं की कोण आहे ते. पण आता असं आपण करू शकत नाही, गेट टुगेदर आहे, मग आता
लोकांना काय बोलवणं बंद करणार आहोत का आपण? ते तर करू शकणार नाहीये आणि करायलाही नको, सगळ्यांना बोलवायला पाहिजे. तर मग माझ्या घराला कसं सगळ्यांपासून कवच मध्ये ठेवू की आम्ही सगळे हॅपी राहणार आणि घराला दृष्ट लागणार नाही. तर सगळ्यात फर्स्ट थिंग तर एक ही करायची की जेव्हा केव्हा घरामध्ये मोठा गेट टुगेदर आहे, 30-40-50 लोक येणार आहेत, त्यावेळेस सगळ्यांच्या नजरेस येईल अशा जागेवर 7 मोसंबी असतात ना, स्ट्रेट लाईन ज्याला म्हणतो आपण मोसंबी, त्या 7 मोसंबी ठेवायच्या आहेत. कुठे ठेवायच्या त्या? सगळ्यांच्या नजरेस येईल अशा जागेवर. ओके. म्हणजे असं आतमध्ये दडपडून वगैरे नाही. जर फॉर एक्झाम्पल डायनिंग एरिया हा आपला सगळ्यांना दिसतो, तर डायनिंग वर तुम्ही 7 मोसंबी ठेवा. आता ते एकदम ऑड दिसेल म्हणून त्याच्या आजूबाजूला अजून 2-4 फळं तुम्ही ठेवू शकता. आता हे मोसंबी म्हणजे असं कोणाला वाटणारही नाही की काही वेगळं केलेलं आहे. आणि जेव्हा फंक्शन झाला, सगळी गेली की ती मोसंबी तुम्ही एखाद्या मी असं म्हणेल की कोणी खाऊ नये अशा जागेवर टाकायची आहे ती. ओके. म्हणजे पाण्यामध्ये टाकून दिली, विसर्जित केली तरीही हरकत नाही आहे, पण एकदम घाण नालं वगैरे मध्ये नको. ओके. पण गाय वगैरे खाणार नाही, कोणी दुसरं जीव वगैरे खाणार नाही, त्याचं आपण लक्ष द्यायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे, ती दुसऱ्याकडे जाऊ नये. तर ती व्यवस्थित त्याचं एक करायचं आहे. मी इथे तुम्हाला सांगितलं नजरही लागते, ती कशी लागते, ती कशी ओळखावी. आणि दुसरं अजून काय करायला पाहिजे की हा तर मोठा फंक्शन वगैरे असेल त्यावेळेस सांगितलं. एरवी पण बऱ्याचदा जाणवतं की घरातली एनर्जी लो फील होते आपल्याला, सतत काही ना काही घरामध्ये कुरबुर 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 सुरू असते, किंवा घरात कोणी आलं नाही गेलं नाही तरी सुद्धा कधी लाईटच खराब होतोय, कधी फॅनच खराब होतो, कधी मिक्सरच खराब आहे, कधी ओव्हनच खराब आहे. तर अशा वेळेस काय करायचंय, स्पेशली अमावस्या ते अमावस्याच्या आदल्या दिवशी पिवळी सरसो असते, म्हणजे आपण म्हणूया येलो मोहरी, पिवळ्या कलरची मोहरी जी असते ती घ्यायची आणि कोपऱ्या कोपऱ्यामध्ये टाकून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी एकतर मावशी, तुमची झाडूवाली मावशी लवकर येत असेल तर ठीक आहे, किंवा तुम्ही सगळे उठायच्या आधी किंवा थोड्या लवकर ते पूर्ण घेऊन त्याला रॅप करून फेकून द्यायची आहे. ओके. स्वच्छ करून घ्यायचं आहे घराला. हे अमावस्या ते अमावस्या करायचं आहे, तर तुम्हाला घरामध्ये प्रसन्नता वाटणारच आहे. आणि बाकीचं सगळ्यांना माहितीच आहे की थोडं धूप दीप हे करायला पाहिजे, तर घरामध्ये ऑलवेज पॉझिटिव्हिटी राहील आणि घराला नजर लागते जसं आपल्याला लागते. कधी कधी आपली स्वतःची पण लागू शकते जर तुम्ही खूप सुंदर ठेवत असाल घराला तर. बरोबर. घराची दृष्ट काढता येते का? येस, दृष्ट काढता येते. जसं मी अमावस्या ते अमावस्या जसं हे करायला सांगितलं, तर हे एक वन ऑफ द प्रकारच आहे. हा एक प्रकारच आहे की घराची आपण दृष्ट काढतोय म्हणा किंवा नजर काढतो, ही एक प्रकार झाला. आणि दुसरा म्हणजे लिंबू घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे पूर्ण पिवळा पाहिजे तो. तुमचं मेन गेट जिथे आहे तिथून स्टार्ट करायचं आहे आणि भिंतीला थोडं थोडं मधात टच करत असा राऊंड 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 पूर्ण घर इथपर्यंत तुम्ही आलात परत. म्हणजे मधात ते तुमचं जे काही येणार आहे सगळं पूर्ण घरातला, तुमचा बेडरूम आला, किचन आलं किंवा वॉशरूम आलं, वॉशरूमचा जो दार असेल त्याच्यावरनं तुम्ही घेतलेलं आहे. पूर्ण घर जितका मोठा आहे छोटा आहे हे सगळं तुम्ही केलं. बाहेर निघून जायचं तो लिंबू घेऊन, मागे बघायचं नाही. तो लिंबू घेऊन बाहेर पडायचा आणि जवळपास जिथे कुठे नदी नाला असेल त्याच्यात तो फेकून द्यायचा आहे. आणि घरात येताना हातपाय धुवून यायचे. खाली वाटल्यास आधीच तुम्ही बाहेर पाण्याची बाटली हे सगळं आधीच करून ठेवा. की बाहेर नळ नाहीये तर ऑब्व्हियसली आता आपण सोसायटीज राहतो तर ते पॉसिबल नाही, तर तुम्ही खालीच पाण्याची बाटली वगैरे काहीतरी ठेवा आणि हातपाय धुवून घरात या. आणि हे सॅटर्डेला केलं तर अजून जास्त उत्तम, म्हणजे तुमच्या घराची नजर निघून जाईल. मॅडम, तुम्ही खरंच खूप छान समजावून सांगितलं की घराला दृष्ट लागते आणि ती कशी काढायची. पण तुम्ही बोलताना म्हटलात की आपल्या घरात वेगवेगळी माणसं येतात जातात, निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेरनच घरात येते. तर मग या सगळ्यामध्ये महत्वाचा रोल असतो आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, मुख्य दरवाजा जो आहे त्याचा. तर तो मुख्य दरवाजा नक्की कोणत्या दिशेला असला पाहिजे, कसा असला पाहिजे, याबद्दल काय सांगाल? आता सगळ्यांना माहिती आहे की 4 दिशा आहेत. न्यूज म्हणजे नॉर्थ, ईस्ट, वेस्ट आणि साऊथ. तुम्ही बघाल न्यूज मध्ये पण साऊथ सगळ्यात शेवटी. तर का तर सगळ्यांना साऊथ एंट्रन्स
नकोच आहे. म्हणजे मॅक्झिमम लोक म्हणतात साऊथ एंट्रन्स नकोच. त्याच्या मागचं दुसरं रिझन आहे, त्यावर नंतर येऊया आपण. तर आधी एंट्रन्स कोणती असावी, तर नक्कीच या 4 दिशामध्ये असायला पाहिजे. एक तर नॉर्थ किंवा ईस्ट किंवा वेस्ट किंवा लास्ट म्हणजे साऊथ. पण जर तुम्ही ॲस्ट्रॉलॉजिकली म्हणजे तुमच्या कुंडलीनुसार बघितले की तुमचा एंट्रन्स कोणता असावा, तर तुम्हाला ती वास्तू खूप जास्त प्रॉफिटेबल देते. एक तर वास्तू झाली की जिथे आपण राहतो आहे, आणि आपण अजून 1-2 वास्तू घेतो, प्लॉट घेतो, तर त्याची एंट्रन्स जर तुम्ही तुमच्या कुंडलीप्रमाणे घेतली, ज्याला आपण ॲस्ट्रो वास्तू म्हणतो, म्हणजे 4th हाऊस मध्ये जी राशी असते त्याचे जे डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनची घेतली तर तुम्हाला तो खूप प्रॉफिट होतो. हा झाला थोडा टेक्निकल. आता कॉमनली मग काय करायचं आहे की मला कोणती चांगली असणार आहे, कॉमनली N3 N4 म्हणजे नॉर्थ मधली म्हणजे उत्तर दिशामधला 3रं आणि 4थं पद ते येतं एक्झॅक्ट जे येईल तो डिग्री, तो जो येणार आहे तो 0 डिग्रीवर येईल. 0 to 10 डिग्री मध्ये जो येणार आहे तो आपला एंट्रन्स. कारण नॉर्थ मध्ये मग नॉर्थ ईस्ट पण आलं आहे, इकडे पण थोडंसं नॉर्थ वेस्ट पण आलेलं आहे, तर इथे नाही घ्यायचं. एक्झॅक्ट N3 N4 E3 E4 म्हणजे एका दिशेमध्ये पण असे वेगवेगळे चरण. येस, चरण आहेत. ओके. नॉर्थ मध्ये 8 चरण असतात, 8 पद असतात. उत्तरेला 8 आहेत, पूर्वेला 8 आहेत, पश्चिमेला 8 आहेत आणि दक्षिणेला पण 8 आहेत. असे 32 एंट्रन्सेस आहेत. त्याच्यातले फक्त 8 एंट्रन्स, 8 प्रवेशद्वार हे खूप चांगले असतात. तर त्याच्यामध्ये N3 N4. आता हा N3 N4 काय, E3 E4 काय आहे, तर हा एक्झॅक्ट कोणत्या डायरेक्शन कोणत्या डिग्रीला येतो ते मी सांगते आहे. तर तो येतो 0 to 10 डिग्रीमध्ये. जेव्हा मी प्रत्येक वेळेस आपल्या प्रत्येक पॉडकास्ट मध्ये म्हणते की तुम्हाला जर वास्तू करायचं आहे, काही बघायचं आहे, तर तुमच्या हातात मॅप हवा, तुमच्या घराचा मॅप पाहिजे. मला अजूनही असेच येतात, नाही मॅप नाही आहे. म्हटलं मग होत नाही. तो कितीही मोठा माझा क्लायंट असू दे, 5000 स्क्वेअर फीटचं घर असू दे, मी सरळ म्हणते नाही, तुम्ही सिव्हिल ड्राफ्ट्समॅन कडनं बनवून घ्या. ओके. घराच्या मॅप शिवाय वास्तू होत नाही, तो तुम्ही करू शकत नाही. आता जेव्हा बघा ना N3 N4 0 to 10 डिग्री मध्येच पाहिजे. हा जर इकडे थोडासा पण आला तर हा N5 येईल. मग जितका हा फायदेशीर आहे तितका हा फायदा देणार नाहीये मला. मग बऱ्याचदा आपण काय म्हणतो, अरे आमचं तर नॉर्थला एंट्रन्स आहे, पण काय म्हणतात की खूप काही देतं, पैसे देतो, पण आम्हाला तर देत नाही. तर एक्झॅक्ट डिग्री बघायला पाहिजे. तसंच ईस्टचा आहे, तसंच वेस्टचा आहे, तसंच साऊथचा आहे, म्हणजे तसंच पूर्व दिशेचा एंट्रन्स, पश्चिम दिशेचा एंट्रन्स आणि तसंच दक्षिण दिशेचा एंट्रन्स. आणि मी तर इथे असं म्हणेल की दक्षिण दिशेची एंट्रन्स ही खूप भारी असते. तुम्हाला सुरुवातीला मेहनत करायला लावते, पण नंतर भरपूर पैसा देते. हे तुम्ही अगदी वेगळं आणि नवीनच सांगितलं. कारण की कुठलंही नवीन घर घेताना आपण म्हणतो ठीक आहे बाबा, दरवाजा कुठेही असेल चालेल, दक्षिणेला नको. पण दक्षिणेची एंट्रन्स ही तुम्हाला भरपूर पैसा देते. तुम्ही महेंद्रसिंग धोनी, रांचीला त्याचं घर आहे, त्याच्या घराचा दार हा लाल कलरचा आहे, तुम्ही बघू शकता. दक्षिणेला आहे, त्याची एंट्रन्स ही दक्षिण आहे, दक्षिण दिशेला आहे. अरे बापरे. शाहरुख खानच्या घराची एंट्रन्स ही पश्चिम आहे. तर आता तुम्ही म्हणाल मॅडम यांच्याबद्दल का बोलताय, का बोलते की तुम्हाला हे कळावं की असं नाही की फक्त उत्तरेचीच देते किंवा ईशान्येचीच देते. इथं मी असं म्हणेल की ईशान्येची एंट्रन्स घेऊ नका. ईशान्य हा इथे, ईशान्येच्या तिथे काय आहे तर वास्तुपुरुषाचं डोकं येतं आणि तिथे तुमचं जर एंट्रन्स आलेला आहे तर बाहेर आलाच, ही एक गोष्ट झाली. आणि दुसरं, मग तुम्ही देवघर कुठे ठेवणार आहे, घरात एंट्री केल्या ठेवणार आहात का? ईशान्येचं म्हणजे आता इतके वर्षापासून मला 15 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे आता, तर माझं ऑब्झर्वेशन असं आहे की ईशान्येची जी एंट्रन्स आहे ही पैसा देते, पण कर्ज काढून पैसा देते. अच्छा. ती एक्झॅक्ट E8 मध्ये आली तर अजून जास्त देणार तुम्हाला. कारण ईशान्य दिशा ही E8 आणि N1 अशा 2 मध्ये येते. E8 किंवा N1 हे जे तुम्ही म्हणता ना, हे त्या डिग्रींना नाव आहेत का? हे त्याचे पद आहेत. ओके. म्हणजे हे मी डिटेल मध्ये जेव्हा माझे वास्तू क्लासेस घेते
त्यावेळेस अजून डिटेलमध्ये समजवते. पण इथे समजायला पाहिजे म्हणून मी असं म्हणेल एकदम इझी आहे. तुम्ही गुगल करा वास्तू दिशा चक्र, तुम्हाला ते येईल. त्याच्यामध्ये N8 E1 हे सगळं दिसणार आहे. आणि आपल्या घराचा मॅप घ्या, त्या मॅपवर ते ठेवा. तुमच्या लक्षात येईल की माझ्या घराची एंट्रन्स कुठे. आपल्याच घराच्या जे मुख्य द्वार आहे हा शक्यतो N3 N4 E3 E4 मध्येच असायला पाहिजे. आता म्हणाल नाहीये, आम्ही तितक्या वर्षापासून राहतोय, आता तोडफोड शक्य नाहीच आहे, ऑब्व्हियसली नाहीच आहे. तर मी एकच म्हणेल की तुम्ही तुमच्या घराचा जो उंबरठा आहे त्याला त्या दिशेप्रमाणे कलर करून घ्या. ओके, जर एखाद्याचा योग्य दिशेला नसेल दरवाजा तर त्याला रेमेडी करता येते. येस, रेमेडी. उंबरठ्याचा रंग आपण तो चेंज करू शकतो, ठरवू शकतो. मग तो कसा ठरतो? आता बघा, जर तुमचं उत्तर दिशेला आहे, उत्तर ते पूर्व आहे, म्हणजे आता नॉर्थ पासून तर पूर्व पर्यंत आपण आलो असा पूर्ण येणार आहे, तर तुम्ही तुमचा उंबरठा हिरवा करून घ्या. अच्छा, ठीक आहे. हा झाला पूर्व दिशा. आता पूर्वानंतर येईल पूर्व आग्नेय. इथून तर परत इथपर्यंत म्हणजे एंड पर्यंत आलो, म्हणजे त्याच्यामध्ये साऊथ पण आलेला आहे, साऊथ ऑफ साऊथ वेस्ट पण आलं, वेस्ट पण आलं, वेस्ट नॉर्थ वेस्ट पण आलं, म्हणजे वायव्य दिशा पण येईल, पश्चिम दिशा पण आली, नैऋत्य दिशा पण आली. ह्या दिशांचा असेल तर तुम्ही तुमचा उंबरठा पिवळा करून घ्या. तर तुम्हाला जे थोडे, हे बघा मी असं म्हणत नाही की याच्याने 100% पॉझिटिव्ह होणारच आहे, पण 60% तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता तुम्हाला सिम्पटम्स काय येतात डिपेंड्स ऑन ऑल्सो दॅट. त्याच्यावर पण डिपेंड आहे की आपल्याला सिम्पटम्स काय येतात. नाहीतर फक्त मॅडम बोलतायत म्हणून करून घेऊ, तसं नाही. सिम्पटम्स बघा की आपल्याला त्रास होतो आहे का, आपले पैसे अडकतायत का, किंवा नैऋत्याची एंट्रन्स असेल तर हजबंड वाईफ मध्ये त्रास म्हणजे थोडंसं चालू असतं कुरबुर कुरबुर, ते दिसतं आहे का. बऱ्याच घरामध्ये असं पण होतं की डायरेक्शन ही इतकी चांगली नाहीये पण सगळं व्यवस्थित आहे का, तर कुंडली त्यांना त्यांची साथ देते आहे. तर जसं आपण डॉक्टरकडे कधी जातो जेव्हा आपल्याला त्रास आहे, तर जेव्हा घर आपल्याला सिम्पटम्स दाखवतोय की नाही आपल्या घरामध्ये हा प्रॉब्लेम आहे आणि याच्यावर आता आपण काम करायला पाहिजे, तेव्हाच आपण घराची रेमेडीज करायला पाहिजे. फक्त आता ज्ञान सगळेजण आम्ही वाटतोय म्हणून करा, तसं नाही. आणि एखादी रील बघून तर बिलकुल करू नका, खरंच म्हणते मी. कारण आता तर जे ते येत आहेत आपापल्या प्रमाणे सांगता आहेत, तसं बिलकुल करू नका. तुम्ही आता दक्षिण दिशेच्या दरवाजाचं म्हटलं, तो अर्धा राहिला विषय, म्हणून मी पुन्हा त्याच्याकडे येते. नक्की नक्की. की सगळ्यांनाच तो दक्षिण दिशेचा दरवाजा लाभतो का? पण आता सगळ्यांना म्हणजे थोडं ऍस्ट्रोवास्तूवर जाऊया. आता जर ऍस्ट्रोवास्तूप्रमाणे तुमच्या 8th हाऊस मध्ये 10 नंबर लिहिलेलं असेल, 8व्या घरामध्ये, कुंडलीच्या 8व्या घरामध्ये 10 नंबर लिहिलेलं असेल, तर मग तुमच्यासाठी नाही आहे. अदरवाईज तो साऊथ ही एंट्रन्स चांगली असते. फॅक्टरीज जितक्या असतात, इनफॅक्ट मी आता 2 ते 3 फॅक्टरीजचं काम करते आहे, तर त्यांना एंट्री घ्यायला मी साऊथची घ्यायला लावली आहे. अच्छा, त्यांच्या कुंडलीप्रमाणे पण ते पॉझिटिव्ह. आणि शक्यतो फॅक्टरीजच्या एंट्रीज या जर दक्षिण असल्या किंवा पश्चिम असल्या तर ते त्यांना खूप काही फायदा देतात. आणि अशा फॅक्टरीजचे चेंज करून त्यांच्या एक फॅक्टरीच्या 2 फॅक्टऱ्या झाल्या सुद्धा आहेत. तर असं नाहीये की दक्षिण दिशा ही खराब आहे. मला कळत नाही की हे का इतकं लोकांनी दक्षिण दक्षिण हे केलंय. साऊथ मुंबई बघा, साऊथ इंडिया बघा, सगळे श्रीमंत प्रदेश आहेत. का घाबरतो त्याच्या मागचं रिझन आहे की दक्षिण दिशा ही ना तुम्हाला खूप मेहनत करायला लावते. आणि आपल्याला तर मेहनत म्हणजे शक्यतो कंटाळा येतो, डिसिप्लिन असतं. साऊथ दिशा प्रत्येक दिशाचे देवता आहेत, तसंच साऊथ दिशा जी आहे ही आपण हनुमानजींना जोडतो. हनुमानजी कसे डिसिप्लिन, मेहनती, म्हणजे सगळंच आलं त्यांच्यामध्ये. भक्ती पण खूप आहे, त्यांच्यासारखा भक्त कोणीच नाही. तर भक्ती पण आहे, शक्ती पण आहे, डिसिप्लिन पण आहे. हे ज्याच्या जवळ असेल किंवा जो हे सगळं करायला तयार आहे त्यांनी मात्र नक्कीच दक्षिण दिशाची एंट्रन्स घ्यावी आणि बघावं किती पैसा येतोय तो. बरोबर. कारण मी प्रत्येक वेळेस तसंच तेच म्हणते की पैसा तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही मेहनत कराल. आणि इथे साऊथची दिशा तेच करायला लावते, मेहनत करून घेते, तुमच्याकडनं करून घेते, आळस तुम्हाला काढायलाच लावते. उंबरठ्याचं तुम्ही बोलता बोलता म्हटलात की रंग, तर बरेच जण ना उंबरठ्यावर गुरुवारच्या दिवशी वगैरे हळदीचं लेपन करतात. तर मग ते म्हणजे उत्तम आहे, खूप उत्तम आहे. कोणत्याही दिशेचा तुमचा घर असू द्या,
कोणतेही एंट्रन्स असू द्या तुमचं, पण तुम्ही उंबरठ्याला हळद लावायला पाहिजे. हळद काय आहे ही, तर हे गुरुला रिप्रेझेंट करतं आणि उंबरठा हा लाकडीच असावा. ओके. बऱ्याचदा मी जेव्हा सांगते की तुम्ही या कलरचं लावा, तर मला क्लायंट विचारतात की मग मॅडम आम्ही डायरेक्ट हेच लावून टाकूया का, एखादा दगड किंवा स्टोन, मार्बल? तर नाही. त्याच्या मागचं रिझन हे आहे की लाकूड जे आहे ना ते एनर्जीला ब्रेक करतं. जेव्हा आपल्याला कोणाला करंट लागलं तर आपण काय करतो, पटकन एखादं लाकूड बघतो ना, का तर ते ब्रेक करतं. तर जो कोणी तुमच्या घरात येत आहे त्याची नजर जर थोडीशी पण खराब असेल तर तो तिथेच ब्रेक करेल. किंवा तुम्ही पण बाहेरून येत आहात, आपण ऑलवेज पॉझिटिव्ह येत नाही घरामध्ये, कधी मूड कसा असतो, कधी कसा असतो, तर तो उंबरठा जो आहे ना तो तुमच्या निगेटिव्हिटीला तिथेच ब्रेक करतो. आता इथे म्हणाल मग निगेटिव्हिटीला ब्रेक करतो तर पॉझिटिव्हिटीला पण ब्रेक करणार नाही, निगेटिव्हिटीलाच ब्रेक करतो. बरोबर. पॉझिटिव्हिटीला ब्रेक करत नाही. आता मला करंट नाही लागलेलं तरी मला लाकूड हे केलं तर काही होणार आहे का? नाही ना. सेम तसंच. त्यामुळे उंबरठा हा लाकडी असावा. इट्स नॉट कंपल्सरी की तो फक्त सागवानचाच पाहिजे, याचाच पाहिजे, कोणताही चालणार आहे. फक्त लाकडी पाहिजे उंबरठा. आणि त्याला हळदीचं लेपन किंवा चालेल जर तुम्ही करत असाल तर इट्स गुड. नाही पण केलं तर मी ज्याप्रमाणे आता डायरेक्शन वाईज कलर करायला सांगितलं तसं केलं तरी हरकत नाही. हळद काय आहे, ही अँटीबायोटिक पण आहे. ती आधी बघा, आधी लेपन का करायचे, कारण सरपटणारे प्राणी असायचे वगैरे, याच्यासाठी पण ते पॉझिटिव्ह असायचं. बरोबर. आणि तशी ही हळद ही पॉझिटिव्हिटी आणते घरामध्ये. आपल्या समाजामध्ये काय आहे की जेव्हा आपण कोणती गोष्ट ही अध्यात्माशी जोडली ना तर आपण करतो. तर तेच त्याच्या मागचं रिझन आहे की हळद लावली तर लक्ष्मी येते. असं नाहीये की लक्ष्मी येते, घरात झोपणार आहे नाही हळद लावणार आहे तर लक्ष्मी येणार नाही आहे. बरोबर. हळद लावल्याने तुमच्या घराची ऑरा जो आहे तो पॉझिटिव्ह होतो. जसं आज तुम्ही छान सुंदर होऊन बसलेला आहात तर किती छान वाटतं हे ना. का छान वाटते, कारण आपण नटून थटून थोडं म्हणजे आवरून बसलेलो आहोत. तेच आवरून नाही बसले तर मग पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट होत नाही, चांगलं दिसणार. किती चांगलं बोलू दे आपण दोघी जर अशाच बसलो, आपण किती चांगलं बोललं तरी कोणी बघणार नाहीये. बरोबर. तर दॅट्स द रिझन की तुम्ही जर हळद लावली तर तो पॉझिटिव्हिटी येते. बरोबर. आणि त्याच्याने लक्ष्मी येते. अगदी साधे सोपे उपाय आहेत, सगळेजण करू शकतील असे आहेत. त्यामध्ये ना आपण आपलं जे घराचं प्रवेशद्वार आहे तर तिथे असे काही उपाय करू शकतो का ज्यामुळे खरंच लक्ष्मी येईल, पैशाचा ओघ वाढेल? हा, याच्यासाठी आपण घराला बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की एंट्रन्सवर गणपती 90% आपण महाराष्ट्रीयांकडे ते मी बघते आणि मी एंट्री केल्या म्हणते ते काढा. अच्छा. गणपती, हनुमानजी, कोणतेही देवतांचे फोटोज, मूर्ती बिलकुल नको. हे तर नकोच. का नको? देवता देवघरात, ते आपल्या घरातले पहरेदार नाही. त्यांची प्रतिकृती म्हणून तुम्ही ओम लावा, स्वस्तिक लावा. तर जसं तुमचा प्रश्न होता की घरामध्ये लक्ष्मी यावी खरोखरच, याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपण आपल्या मुख्य द्वाराला स्वस्तिक लावायला पाहिजे. अच्छा. घरामध्ये लक्ष्मीची कृपा असावी, लक्ष्मी सतत नांदत राहावी, यासाठी जर उत्तरेचा एंट्रन्स असेल तर तुम्ही चांदीचा स्वस्तिक लावू शकता. अच्छा. आता चांदीचा पॉसिबल नसेल तर रिलेटेड टू चांदी, म्हणजे सेकंड चांदी जी आहे आजकाल ती तुम्ही वापरू शकता. पूर्व दिशेचा एंट्रन्स आहे तर तुम्ही वुडन मध्ये लावू शकता. स्वस्तिक लावायचं आहे. आणि स्वस्तिकचा जर तुम्हाला पॉसिबल झालं तर 9 इंच असा आणि 9 इंच असा, म्हणजे 9 इंचाचा तो पाहिजे स्वस्तिक, तर इट विल द बेस्ट. नाही मिळाला हरकत नाही, जो मिळाला तो तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर वेस्ट, पश्चिम दिशामध्ये तुम्ही व्हाईट कलरचा, पांढऱ्या कलरचा स्वस्तिक लावायचा आहे. आणि दक्षिण दिशेमध्ये तुम्हाला जर आपल्या घर काही नाही आहे आपल्याजवळ, घरामध्ये कुंकू असतंच, कुंकूने तुम्ही स्वस्तिक तिथे करू शकता. लाल रंगाचा दक्षिण दिशेला तुम्ही लावू शकता. तर याच्याने नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही नांदेल. कारण स्वस्तिक मध्ये एवढे गुण आहेत की तो तिथली एनर्जी 108
पटीने वाढवतो. अरे बापरे. म्हणजे तो तितका पॉझिटिव्ह करतो. म्हणजे आम्ही बऱ्याचदा मी फक्त स्वस्तिक, बऱ्याच माझ्या क्लायंटला स्वस्तिक काढायला सांगते की तुम्ही इथे 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 फक्त स्वस्तिक काढून ठेवा, झालं. एकदम सोपी रेमेडी असते आणि त्याच्याने त्यांना फायदा पण होतो. 1 रुपया लागत नाही. घरामध्ये कुंकू वगैरे असतं किंवा दुसऱ्या काही गोष्टींनी मी त्यांना सांगतेस की याच्याने तुम्ही स्वस्तिक इथे काढा. तर त्या स्वस्तिकमध्ये तो इतका पॉझिटिव्ह आहे. म्हणून म्हणते की गणपती नका लावू तुम्ही, स्वस्तिक लावू शकता, ओम लावू शकता आणि तोरण असतं बघा, तर तोरण जो आहे तो सुंदर तोरण लावायचा. एखाद्या प्लास्टिकच्या फुलांचा लावून टाकला, मग त्याला कधी धुतलंच नाही आहे, मग त्याच्यावर जाळेच लागलेले आहेत. बऱ्याच घरांमध्ये मी बघते हे सगळे जेव्हा जाते तेव्हा. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण सगळं आतलं तर सगळं करतो पण बाहेर लक्षच जात नाही. त्यात चूक कोणाचीही नसते कारण लक्ष जात नाही. तर तसे नको, कापडी वगैरे असले तर जास्त. आणि कवड्यांचं तुम्ही जर तोरण लावलं त्याच्यासोबत कमळ, कवड्या आणि कमळ, कवडी आणि कमळ, हे लक्ष्मीजींना खूप अट्रॅक्ट करतं. अच्छा, खूप आवडतं त्यांना. कवडी आवडते, कमळ तर खूप प्रिय आहे. याचा तुम्ही तोरण घरामध्ये नक्कीच म्हणजे आपल्या एंट्रन्सला लावायला पाहिजे. त्याच्याने खूप फरक पडतो. अच्छा, छान दिसतं, घर पण सुंदर दिसतं. आणि असं नाही की कंपल्सरी आहे शोधत बसा आता, असं नाही आहे, पण मिळालं तर नक्कीच लावा. यामध्ये तुम्ही स्वस्तिक म्हणालात, तर स्वस्तिक जो आहे ना त्याचे स्टिकर्स पण येतात. हो, तर मग ते लावलं तर चालतं? हरकत नाही आहे, तेही लावू शकता. वेगवेगळ्या रंगाचे तुम्ही लावू शकता. म्हणजे ब्लू कलरचे तुम्ही नॉर्थला लावा, ग्रीन कलरचे तुम्ही ईस्टला लावा, साऊथला रेड कलरचे लावा किंवा ऑरेंज कलरचे लावा आणि पश्चिम दिशेला पांढऱ्या कलरचे लावा. तोरणाचा रंग कुठला असावा असं काही आहे का स्पेसिफिक? स्पेसिफिक नाही आहे, पण मी असं म्हटलेलं आहे की कमळ आणि कवडे यांचं तुम्ही मेळ करून तुम्ही लावू शकता, तोरण लावू शकता. फक्त लक्ष ठेवायचं आहे की आपल्या घराचा जो एंट्रन्स आहे हा ऑलवेज क्लीन असायला पाहिजे. बऱ्याचदा तिकडे थोडंसं दुर्लक्ष जातं, पण म्हणजे जसं रोज आपण आतमध्ये जशी साफसफाई करतो ना, तसं सवय टाकून द्यायची आहे की घराच्या मुख्य द्वाराला पण तुम्हाला स्वच्छ करायचं. बरोबर, तो स्वच्छ असायला, तो भाग दुर्लक्षित राहतो आणि तो खूप सफाई करतो आणि तो भाग आणि तोच इम्पॉर्टन्स आहे. बरोबर, लक्ष्मी तिथूनच येते. येस. आपले जे मागचे व्हिडिओ, आपले पॉडकास्ट जे गेले ना, त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की जर पैसे कुठे अडकले असतील किंवा म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये असेल किंवा कुठल्या इतर स्कीम मध्ये किंवा कुणाला उसने दिले आणि ते परत येत नाहीयेत, तर त्याच्यासाठी काही आपल्याला वास्तू उपाय करता येतो का? पण आता तुम्हीच बोलता बोलता बोललात की गव्हर्नमेंट मध्ये आहे का किंवा दुसऱ्या एखाद्या स्कीम मध्ये आहे का, तर पैसे कुठे अडकले डिपेंड ऑन ऑल्सो दॅट की तू कुठे अडकले, त्यानुसार रेमेडी वेगळी. येस, पण आता जसं मॉब मध्ये म्हणजे फक्त माझ्या एकटीचेच नाही, तुमचेही अडकलेले आहेत, यांचेही अडकलेले आहेत, जवळपास 100 लोकांचे तिथे पैसे अडकलेले आहेत. तर अशा वेळेस तुम्ही कोणतीही रेमेडी करा, तुम्हाला फायदा होणार नाही. कोणतीही पूजा पाठ करा, का, कारण तिथे 100 लोक आहेत, 100 लोकांचं ऊर्जा, 100 लोकांची ऊर्जा आहे, 100 लोकांची वास्तू आहे, 100 लोकांची ऍस्ट्रॉलॉजी आहे. आणि जो कोणी असेल किंवा जी कोणती कंपनी आहे जिथे अडकलेले आहे त्याची पण आहे. तर इथे कोणतीही रेमेडी काम नाही करत. मी डायरेक्ट विचारते, जेव्हा केव्हा मी डायरेक्ट विचारते की कोणाकडे आहे. तर जर असं काही असेल, जसं चिट फंड वगैरे असतात है ना, किंवा एखादी कंपनी घेऊन पसार होते, अशा वेळेस मग विचारच करू नका. मग फक्त आपल्या कुलदेवी आणि कुलदैवताकडे तुम्ही धाव घालायची आहे. त्यांची इच्छा असेल आणि तुमची कुंडली स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला तुमचे पैसे मिळतात. अदरवाईज मी डायरेक्ट इथे म्हणते की कोणत्याही भुवाबाजीमध्ये पडू नका. जर मॉब मध्ये लोक असेल तिथे आणि तिथे तुमचा पैसा अडकलेला आहे, तर फक्त तुम्हाला वेट करायचं आहे आणि आपल्या कुलदेवी कुलदैवतांचंच तुम्हाला नामस्मरण करायचंय. कधी अशा जागेवर पैसे अडकतात जेव्हा तुम्ही थोडं जास्त ना लालच हाव करता. बरोबर, की नाही, अरे इथे मला मिळणार आहे, यांनी असं सांगितलंय, ही स्कीम आहे म्हणजे माझी वाढणार आहे, आणि मग ते सगळ्यांना ते मिळत नाही. बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये काय असतं ना की फक्त मेहनतीनेच पैसा मिळणार आहे, असं मिळणार नाही, आणि तुम्ही असं टाकलं की अडकतात. पण मी कोणाला उसने दिलेले आहेत, उसने देणं असेल किंवा कधी कधी आपलाच पगार अडकलाय, असं काही झालेलं असेल, तर अशा वेळेस वास्तूमध्ये
उत्तर वायव्य म्हणजे नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट ही डायरेक्शन आहे आपल्या घराची. बघा कुठे आहे, तिथे त्यांचं नाव लिहून टाका आणि ती अमाऊंट लिहायची कागदावर. जसं फॉर एक्झाम्पल तुमचे पैसे माझ्याजवळ आहेत म्हणजे अडकले, मी देत नाहीये तुम्हाला, तर तुम्ही माझं नाव लिहा, ती अमाऊंट लिहा आणि ती लिहून कोणत्याही पेनाने लिहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. प्लेन पेपर घ्या, कोणताही पेपर घ्या आणि तो त्या एक्झॅक्ट झोन मध्ये, त्या दिशामध्ये तुम्हाला तो भिंतीवर चिटकवून टाकायचा आहे. तर नक्कीच येईल. आणि दुसरं ऍस्ट्रॉलॉजिकली त्याच्यासाठी अजून आपण काय करायला पाहिजे की माझा पैसा येईल, तर आपले पक्षी जे असतात ना, तर पक्ष्यांना तुम्ही खायला द्या. स्पेशली मी असं म्हणेल पिवळं धान्य आणि हिरवं धान्य. तर आता पिवळं धान्यामध्ये काय येते तर मूग डाळ वगैरे आलेली आहे, ती तुम्ही टाकू शकता. थोडेफार पिवळं आणि ग्रीन मध्ये मूग येतात, मूगच पिवळी डाळ पण येते आणि हिरवे मूग पण येतात. तर त्याला थोडंसं स्मॅश करून तुम्ही टाकून दिलं तर तुम्हाला चान्सेस तुमचे वाढतात. जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत उपाय करायचा आहे. विजयश्रीजी, आता थोडं देवघराकडे वळूया की देवघर कसं असावं, देवघरात कुठले देव असावेत, काय सांगाल याबद्दल? देवघर सगळ्यात आधी तर कुठे असायला पाहिजे, तर सगळ्यांनाच माहितीये की देवघर हा ईशान्येलाच असायला पाहिजे. एकतर ईशान्य किंवा पश्चिम दिशा, ह्या दोन दिशामध्ये. का ईशान्येला पाहिजे, तर ईशान्य दिशा ही जी आहे ना, ही मेडिटेशनची दिशा आहे. तर इथे तुम्ही बसाल, असंही तुम्ही घरामध्ये ईशान्य दिशेमध्ये बसा तर तुमचं मन शांत होतं. आणि पश्चिम दिशा ही जी आहे की तिथे तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळतं. अच्छा. तर तुम्ही पश्चिम दिशा म्हणून आता आपण पूजा कशासाठी करतो, मागण्यासाठीच करतो, मेडिटेशनसाठी नाही करत. आधी होतं नामस्मरण, पूजा पाठ, पोथी वाचणं, हे सगळं होतं. म्हणून हल्ली मी सगळ्यांना म्हणते पश्चिम दिशामध्ये करा, म्हणजे तुमचं जे काही तुमची इच्छा असेल, इच्छापूर्तीची दिशा आहे ती, तुमची इच्छा ती पूर्ण होते. तर या दोन दिशांमध्ये तुमचा घराचा देवघर असायला पाहिजे. ईशान्य नसेल तर पूर्व ईशान्य. ओके. तुम्ही म्हणताय पश्चिम दिशा, म्हणजे पश्चिमेकडे देवघराचं तोंड हवंय की पाठ हवी? आता हा परफेक्ट क्वेश्चन, कारण हा ना सगळ्यांना खूपच गोंधळ वाटतो. आता फॉर एक्झाम्पल, एक मिनिट, एक पेपर बघूया, चालेल? हा पण आता फॉर एक्झाम्पल हा माझा घर आहे, हा ठीक आहे, इथे एंट्रन्स आहे फॉर एक्झाम्पल, तर आणि मी इथून बघती आहे तर ही मला पूर्व दिशा दाखवती आहे. ओके. तर ही पूर्व आहे तर ही नॉर्थ झाली, ही उत्तर झाली. तर हा जो इतका पार्ट आहे हा माझा ईशान्य आहे, तर हा इतक्या झोन मध्ये ईशान्य, आणि हा म्हणजे पश्चिम आहे तर इथे पश्चिम झालेला आहे. आणि देवघराचा जो देवाचा जो हे आहे फेसिंग, आपलं फेस ईस्ट वेस्ट असलेलं उत्तम असतं. ओके. आपला चेहरा जो आहे तो पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे, दोन्हीकडे चालणार. म्हणजे देवघराचं तोंड जे आहे ते पूर्वेलाही चालणार आहे, पश्चिमेलाही चालणार आहे. पण जो देवघर ठेवायचा आपल्याला एक्झॅक्ट आहे तो ईशान्येमध्ये ठेवा किंवा पूर्व ईशान्येला ठेवा आणि पश्चिमेला ठेवा. या 2 ते 3 दिशा आहेत. पण आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे या कोणत्याही दिशा नाही, मग आता आम्ही काय करणार आहात, तर मग तुम्ही पूर्वेला पण ठेवू शकता, उत्तम आहे. ओके. तुमचं फेसिंग हे पूर्व पश्चिम असायला पाहिजे. साधं सोपं पूर्व पश्चिम बसायचं असं आपण म्हणू शकतो की येस, तसंही आपण देवघर ठेवू शकतो आपण. पण बऱ्याचदा काय होतं की झोन हा मिळतोय पण पूर्व पश्चिम मिळत नाही, उत्तर दक्षिण मिळतं आहे. मग काय करू, तर झोन इज इम्पॉर्टंट. आधी ऑलवेज हे बघायचे की माझा झोन चांगला आहे का, येस येतो आहे, पण मग मला पूर्व पश्चिम मिळत नाही, उत्तर दक्षिण मिळत आहे, हरकत नाहीये, पण झोन इम्पॉर्टंट आहे. आणि दोन्ही मिळत असेल तर बेस्ट, उत्तमच आहे. हे झालं देवघर कुठे असावा. आता देवघर कसा असावा, तर देवघर हा लाकडीच असावा. ओके. तो मार्बलचा जो पांढरा आहे तो पण बऱ्याच घरात तो नको. ओके. याच्या मागचं रिझन आता आधीच थोड्या वेळ आधी मी सांगितलं की लाकूड काय करतं, एनर्जी ब्रेक करतं ना. तर तुम्ही जेव्हा केव्हा देवाजवळ बसताय तर पॉझिटिव्ह एनर्जीनीच बसा. लाकडामध्ये असलेला आणि त्याचे कलर शेड्स जे आहेत ते लाईट कलरचे असलेले उत्तम, कारण आपल्याला छान वाटायला पाहिजे. आणि जर ईशान्येमध्ये असू दे किंवा पूर्व ईशान्येमध्ये असू दे, तिथे रेड कलर बिलकुल नको. 24 तास दिवा नको, कारण ती जी दिशा आहे ही वॉटर एलिमेंटची आहे
अच्छा. है ना. काही पाण्याची जणांच्या दिशा. घरात ते 24 तास दिवा Yes, लावतात. त्याच्यासाठीच म्हटलंय मी इथे क्लिअर की तिथे 24 तास, तुम्हाला 24 तास दिवा लावायचा झाला तर तुम्ही साऊथ ईस्टला माता महालक्ष्मीजींचा फोटो लावा आणि तिथे दिवा लावा. ओके. त्याच्याने खूप चांगले इफेक्ट्स मिळतील. साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशा. आग्नेय दिशेला, आग्नेय दिशेला मा लक्ष्मीचा फोटो तुम्ही ठेवा किंवा तुळजाभवानीचा ठेवा किंवा तुमच्या कुलदेवतेचा फोटो ठेवा आणि तिथे 24 तास दिवा लावा. पण ईशान्येमध्ये किंवा पश्चिम दिशेमध्ये तुम्हाला 24 तास दिवा लावायचा नाहीये. तिथे बिलकुल नको. आता हे झालं आपला दिवा कसा असावा, कुठे असावा आणि कापड कोणते ठेवावे, वस्त्र जे आपण म्हणतो देवाचे वस्त्र, तर रेड तर बिलकुल नको. ब्लू शेड, ग्रीन शेड वगैरे घ्या तुम्ही. आता देवघरात देव कसे असावे, कोणते असावे, तर मी इथे म्हणेल सगळ्यात आधी जर तुम्ही पूजा करू शकता रोज प्रॉपरली तर तुम्ही पूर्ण सगळे देव ठेवा. ओके. पण जर तुमच्याजवळ वेळ नाही आहे ना, फक्त एक फोटो ठेवा तुम्ही तुमच्या कुलदेवताचा आणि ऑब्व्हियसली गणपती बाप्पा तर आलेच. तुमच्यावर आहे, तुमच्याजवळ वेळ आहे, तुम्ही प्रॉपरली पूजा करू शकता तर तुम्ही सगळे देव ठेवायला पाहिजे. पण एका देवताचे 2-2 फोटोज किंवा एक फोटो एक मूर्ती असं ठेवू नये. ओके. आणि देवतांसोबत गुरुजींचे, गुरु म्हणजे जे आता आहेत, जसे आता श्री श्री रविशंकरजी आहेत, प्रेमानंदजी महाराज आहेत, यांचे फोटो देवतांसोबत नको. आपले पितरांचे फोटो देवतांसोबत देवघरात नको. ते वेगळे पाहिजे. किती केलं तरी ते मनुष्य आहेत आणि हे देव आहेत, म्हणून ते वेगवेगळेच असायला पाहिजे. हे वेगळे ठेवायला पाहिजे. आणि तुमचे जे इष्ट दैवत आहेत त्यांचा फोटो ठेवा. तुमच्याजवळ खूप वेळ नाही, हरकत नाहीये, नामस्मरण करा दिवसभर. सकाळी फक्त एक अगरबत्ती किंवा वॉट एव्हर जे काही तुम्ही थोडंफार करा. कारण पूजेचं तर तसं बघितलं तर खूप मोठी पूजा विधी असते, ती तुम्हाला करता येत नाही, हरकत नाही आहे. नामस्मरण करा, कारण देव हा आपल्या पूजेला नाही भुकेला आहे, भावचा भूक आहे. की येस तुम्ही फक्त हात जोडले, येस देव चालले, आता मी येते, मी आता जसं मी दादा म्हणते तर माझ्या तोंडात तेच येत होतात, मी येते. हात जोडला तुम्ही आणि निघालेत. बाप्पांना म्हंटल की मी येते, एक दिवा लावला, हात जोडला आणि निघालेत, हरकत नाही आहे. पण जे काही करणार आहे आतून करा, घाईघाईत नाही हे म्हटलंय ते म्हटलंय मग हे करायलाच पाहिजे, ते करायलाच पाहिजे, घाबरून पूजा करू नका. मनोभावे जितकं होईल तितकंच करायचं आहे. आणि जे तुम्हाला आवडतात देवता ते ठेवायचेच आहेत. पण त्यातल्या त्यात गणपती, कुलदेवी, कुलदैवत यांचे फोटो नक्कीच असायला पाहिजे. आणि 2 नको, तुटलेले फुटलेले भंग झालेले देवतांचे फोटोज, मूर्तीज आपल्या मंदिरात बिलकुल नको. आपलं देवघर पण जे आहे छोटच असू द्या, पण तो पण व्यवस्थित असायला पाहिजे, तुटलेला वगैरे नको. बरोबर. अगदीच साध्या सोप्या पण महत्वाच्या टिप्स तुम्ही दिल्यात. विजयश्रीजी, तुम्ही आज इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं, वास्तूविषयीचे बरेच गैरसमजही दूर केलेत आणि छान छान रेमेडीज सुद्धा दिल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मंडळी, तुम्हाला जर वास्तुविषयक सल्ला विजयश्रीजींकडनं पर्सनल घ्यायचा असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आणि तुमच्या वैयक्तिक समस्या त्यांच्याकडे घेऊन जा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.